हाय फ्रेंड, आज आपण फॅब्रिक पेंटिंगचं मटेरियल काय काय लागेल आपल्याला ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे आहेत हे हा जे आहे कार्बन पेपर आहे, तो आपल्याला ट्रेस करायला लागेल. तुम्ही बघू शकता. आणि हे जे आहे ग्लू आहे, तर ते आपल्याला स्टोन वगैरे चिटकवायला वगैरे लागेल आपल्याला. तर बघू शकता हे जे आहे हा जो स्टोन चिटकवायला ग्लू लागेल तो हाच लागेल, कारण की दुसरे वापरू नका. फॅब्रिक पेंटिंगसाठी हाच ग्लू बेस्ट आहे आपल्यासाठी. तर अशा प्रकारे हा ग्लू आहे. आणि हे जे आहे मॅथमॅटिक कलर आहे, तर तो आपल्याला मिक्सिंग करायला लागेल. फॅब्रिक पेंटिंगचे जे कलर असतात त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सिंग करायला हा कलर लागेल. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर कधी लागेल तर माझ्याकडे मटेरियल पण अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. तर हे जे आहे मॅथमॅटिक कलर आहे, बघा तुम्ही. हे जे मिक्सिंग वगैरे करायला लागते त्याने आपली म्हणजे कलर पेंटिंग जे असते ती एकदम बेस्ट राहते. आणि हे जे आहे 4 कलर आहेत, ते पण फॅब्रिक कलर आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे कलर असतात. त्याच्यामध्येच म्हणजे असं गोल्डन, सिल्वर वगैरे टाईपमध्ये असतात. त्याच्यामध्ये म्हणजे थोडी जरा चमक असते, त्याच्यामुळे ते खूप छान आपल्या पेंटिंगला थोडं लुक येतो. तर म्हणजे 3D 5D वगैरे करायचं असेल आपल्याला पेंटिंग, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला हा कलर जे असतो ते खूप छानपैकी बसला जातो. आणि तुम्ही पाहू शकता त्यामध्ये चार कलर आहेत बघा. एक गोल्डन आहे, सिल्वर आहे आणि त्याच्यापैकी म्हणजे लाईट कलर आहेत सगळे डार्कमध्ये, तुम्ही बघू शकता. हे आपलं फॅब्रिक पेंटिंग कलर. ह्याने खूप छान लुक येणार आपल्या पेंटिंगला. तर हे जे आहेत हेच कंपनीचे लागतील आपल्याला कलर, कारण की हाच कलरने आपले फॅब्रिक पेंटिंग जे आहे ते खूप छान प्रकारे बसले जाते. आणि हे जे आहे ब्रश आहे, 4 प्रकारचे ब्रश आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणते पण क्वालिटीचे ब्रश घेऊ शकता, की जेणेकरून आपली पेंटिंग खूप छान बसली जाईल. पण त्याच्यामध्ये जे 0 नंबरचं ब्रश आहे ते खूप आपल्याला महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला ब्रश लागणारच आहेत. आणि बघू शकता हे जे आहे कलर पॅड आहेत, तुम्हाला मी आता दाखवत आहे. ते जे आहे कलर पॅड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कलर वगैरे मिक्सिंग वगैरे करायला बरं पडतं. म्हणजे खूप छानपैकी मिक्सिंग होतं आणि छान बसलं जातं आपल्या पेंटिंगला. तर बघू शकता. आणि मेन जे इम्पॉर्टंट आहे जे आपल्याला लागणार आहे ते आहे फॅब्रिक कलर. हे जे पाहू शकता तुम्ही फॅब्रिक कलर, त्याच्यामध्ये 12 प्रकारचे कलर असतात, तुम्ही बघू शकता. आणि हेच कंपनीचे कलर वापरा, कारण की खूप छान आहेत हे कलर. कारण की दुसरे जे कलर असतात ते एवढे म्हणजे मिक्सिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, कलर म्हणजे बसत नाही आहेत. खूप जणीचा मी जे जेव्हा क्लास घेतले होते तेव्हा खूप जणीचा हा प्रॉब्लेम झाला होता, की व्यवस्थित मिक्सिंग झालं नाही आणि पेंटिंग खूप छान झालेली नाही का. तर हे बघू शकता 12 कलर आहेत आणि त्याच्यामध्ये खूप छान कलर असतात, कारण की आणि क्वांटिटी पण जास्त आहे. कारण की दुसरं जे असतं कंपनीचं, हेच कंपनी दाखवतात पण ते दुसरं असतं, त्याच्यामध्ये क्वांटिटी कमी असते आणि प्राईस पण तेवढीच असते. तुम्ही बघू शकता 12 कलर आहेत आपले. अशा प्रकारे आपलं फॅब्रिक पेंटिंगचं जे मटेरियल आहे ते असं राहणार आहे, तुम्ही बघा. आणि ह्यानी खूप छान नाही का, छानपैकी कलर आपले पेंटिंग वगैरे छान होते. एकदम प्रॉपर अशी पेंटिंग आपली एकदम खूप सुंदर होते. हेच कलर वापरा, खूप सुंदर आहेत हे कलर. तुम्ही बघू शकता आपले मटेरियल काय काय लागेल फॅब्रिक पेंटिंगसाठी. खूप महत्त्वाचं हेच मटेरियल आहे, कारण की हे जर नसेल तर आपली पेंटिंग काहीसुद्धा होणार नाही. तुम्ही बघू शकता ह्याने खूप छान लुक येतो आपल्या पेंटिंगला. कार्बन पेपर पण लागेल आपल्याला ट्रेस करण्यासाठी. हे सगळं जे आहे ते आपल्याला खूप छानपैकी लागेल.
आणि तुम्ही बघू शकता काजल आर्यवर्क जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मी तुम्हाला अशा प्रकारे पेंटिंग करून दाखवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही बघू शकता मी माझे रोजचं तुम्हाला अपडेट येणार माझ्या पेंटिंगचं. तुम्ही या बघा. आणि आपले काजल आर्यवर्कचे जे क्लास आहे ते पण मी घेणार आहे यूट्यूब चॅनलवर. त्याचं पण तुम्ही बघा, कारण की मी खूप सारे आता नवीन प्रकारचे तुम्हाला शिकायला भेटेल तुम्हाला सगळं नवीन प्रकारचं. तुम्ही या यूट्यूब चॅनलवर या आणि बघा, खूप छान आहेत. थँक्यू सो मच फ्रेंड्स.